इकडे ना 2 दिवस झाले असा भरपूर असा पाऊस चालू आहे आणि एवढे मन झालं होतं ना कांदा भजी बनवून खायची. म्हटलं चला आपण मस्त हॉटेलसारखे घरच्या घरी कांदा भजी बनवूया. मस्त कांदे घेतले आणि कट करून घेतले मोठे मोठे साईजचे आणि छोटे छोटे लांबसर कट करायचे. आणि कांदा जास्त यूज करायचा म्हणजे टेस्ट भारी येते. मस्त कांदा पूर्ण कट करून घेतला आणि पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा सुटसुटीत. म्हणजे कसं आहे बेसन मिक्स करताना होत नाही तर अगोदरच आपल्याला ते मोकळे सूट करून घ्यायची. कांदा एवढा तिखट होता डोळ्याला पाणी येत होतं पण खायचं म्हटल्यावर करणारच. मग मस्त कांदा कापून घेतला, लसण पटकन सोलून घेतला, लसण त्याच्यामध्ये आबडधोबड ठेसून घेतला आणि पटकन बनवायचं होतं. म्हटलं चला जे घरामध्ये सामान आहे ते जास्त टाईमच लावायचा नाही. मग त्याच्यामध्ये लसण टाकला ठेसलेला आणि बेसन पीठ टाकलं, थोडा ओवा टाकला. ओवा मस्त हाताने मॅश करायचा, नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि 1 चम्मच जिरे टाकले, थोडी हळद टाकली. हळद झाल्याच्या नंतर लाल तिखट टाकलं त्याच्यामध्ये. आता तुम्ही हिरवी मिरचीमध्ये पण बनवू शकता. मला पटकन बनवायचं होतं, वेळ नव्हता आणि पटकन खायचे होते, मग त्याच्यासाठी पटापट चालू होतं करणं. थोडी कोथिंबीर टाकली, चवीप्रमाणे मीठ टाकलं, थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण असं मिक्स करायचं. म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही, पातळ नाही बनवायचं, घट्ट सरस राहू द्यायचं. आणि चण्याचं पीठ जास्त त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही, कारण की मग जास्त ॲड केलं ना तर टेस्ट चांगली लागत नाही. कांदा जास्त टाकलेला आहे ना आपण, थोडं नंतर मग सोडा टाकला त्याच्यामध्ये. पूर्ण असं मिक्स करून घेतलं, 2 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं. म्हटलं जरा सोडा टाकल्यानं कसं मस्त भजे आपले फुगतात, पकोडे. मस्त आपलं बेटर रेडी झालं. आता गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं. म्हटलं थोडं टाकून बघूया तेल आपलं गरम झालं का नाही. आणि गरम झालं होतं, लगेच टाकून बघितलं आणि जसं हातात येईल तसं वाकडं तिकडं सोडून द्यायचं. वाकडं तिकडं केलं ना, असं नाही म्हणायचं की हातातून सटकलं तर कसं पण बनते. वाकडं तिकडं सोडून द्यायचं. मग मस्त असे आपले पकोडे, त्याच्यामध्ये कांदा जास्त असतात तर मला तर खूप आवडतं कांद्याचे पकोडे. मस्त आलटून पलटून घ्यायचे. अगोदर फास्ट गॅस केला, मस्त खालची बाजू तळून घेतली, परत पलटी करून घेतली, परत वरची बाजू पण पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायची. मस्त लालपर्यंत कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आणि खूप छान लागले होते. पाऊस ते एवढा होता तर आम्ही गरम गरमच मस्त बनवले. लगेच एक घाणा झाला की लगेच खाऊन घ्यायची, दुसरा घाणा झाला की लगेच खाऊन घ्यायची आणि मस्त बघू शकता किती छान बनले. आता चला तुम्ही पण कधी बनवून खाता असे पकोडे.